युवा उद्योजक माननीय विनायक शेठ मासाळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक तुषार ठोंबरे, प्रमोद क्षीरसागर, गणेश माने, राहुल एकमे, अजित ठोंबरे, अमोल सावंत व वंचित बहुजन आघाडी खानापूर तालुका। अजितराव घोरपडे खासदारकीला लढणार का? नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सांगली लोकसभेच्या उमेदवारीची चर्चा होताना लोकांच्या तोंडात अजितराव घोरपडेंचेही नाव येते। त्यांच्या नावाची चर्चा होते। ते खासदारकीला लढणार का? शड्डू ठोकून एकेकाळच्या आपल्या जीवाभावाच्या मित्राला आव्हान देणार का? याची उत्सुकता लोकांच्यात दिसते। युती सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते। राज्यमंत्री म्हणून प्रभावी काम केलेले अजितराव जिल्ह्यातले लक्षवेधी नेते आहेत। अतिशय रोखठोक आणि बेधडक व्यक्तिमत्व असलेल्या अजितरावांनी एकेकाळी जिल्ह्यात चांगली ताकद निर्माण केली होती। जिल्ह्याला स्वतःच्या नेतृत्वाची चुणूक त्यांनी दाखवून दिली होती। कवठेमहांकाळ तालुक्यात आर पाटलांच्या पुढे त्यांनी आपला गट भक्कमपणे टिकवून ठेवलाय। काही दिवसापूर्वी लोकसभेच्या उमेदवाराचे नाव सांगितले तर संजय पाटलांचीच पळताभुई थोडी होईल असा इशारा दिला होता। त्यांच्या इशाऱ्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झडली। तो उमेदवार कोण असावा की स्वतः अजितराव घोरपडेच असणार याबाबत तर्कवितर्क लावले गेले। 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष लढून प्रतीक पाटलांना जेरीस आणले होते। स्वबळावर दादा घराण्यातल्या उमेदवाराला गुडघ्यावर आणून आपणच सरकार आहोत हे त्यांनी दाखवून दिले। आत्ताच्या लोकसभेला अजितराव लढणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। भाजपाचे उमेदवार संजय पाटलांना काँग्रेसचे प्रतीक पाटील टक्कर देतील असा विश्वास लोकांना वाटत नाही। गतवेळी पराभव झाल्यापासून किंवा तत्पूर्वीही त्यांचा मतदारसंघाशी जास्त संपर्क नव्हता। मतदारसंघातल्या अनेक गावात ते निवडणुकीनंतर फिरकले देखील नाहीत। त्यामुळे संजय पाटलांना ते टक्कर देतील याची खात्री लोकांना वाटत नाहीये। जर स्वतः अजितराव घोरपडे लोकसभेच्या मैदानात उतरले तर संजय पाटलांना चांगली टक्कर देऊ शकतील। 2009ला कुठलाही पक्ष किंवा आजोबा पंजोबांची पुण्याई पाठीशी नसताना त्यांनी जोरदार लढत दिली होती। त्यांना तब्बल 3,38,837 मते पडली होती तर प्रतीक पाटलांना 3,78,720 मते मिळाली होती। दोघात केवळ 5% मतांचा फरक दिसतोय। तसेच गत विधानसभेला आर पाटलांसारख्या बलाढ्य उमेदवाराविरोधात त्यांनी चांगली लढत दिली होती। त्यामुळे अजितराव लोकसभेच्या मैदानात उतरले तर निवडणूक चुरशीची होईल। अजितराव घोरपडे आणि संजय पाटील या दोघांचा दोस्ताना जोरात होता, पण विधानसभा निवडणुकीनंतर तो दोस्ताना राहिलेला नाही। संजय पाटलांनी फसवल्याची प्रतिक्रिया घोरपडेंच्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळते। दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा, एतबार ना रहा। दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा या मूडवर आज दोघांचा याराना आलाय। घोरपडेंच्या परवाच्या वक्तव्याने ते संजय पाटलांचे उट्टे काढण्याची संधी शोधतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय। संजय पाटील व अजितराव घोरपडे या दोघात लढत झाली तर खूपच जोरदार होईल, मोठ्या चुरशीने होईल। जर प्रतीक पाटीलच लढले तर निवडणूक एकतर्फी होईल असे बोलले जाते। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।